नमस्कार, मी माधुरी घाडगे माधुरीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला तिळकूट करून दाखवणार आहे. आम्ही जेवताना आपल्याला तोंडी लावण्यासाठी आपण हे करू शकतो. बघा, त्यासाठी मी साहित्य काय घेतले बघा. तीळ घेतलेत 1 वाटी, अर्धी वाटी खोबरं, 15-20 लसूण पाकळ्या, धणे 2 चमचे, 1 चमचा जिरं, लाल मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. प्रथम आपण हे सारं साहित्य एक एक करून भाजून घेऊया. प्रथम आपण खोबरं भाजूया. हे बघा, इथे अर्धी वाटी खोबऱ्याची आहे ना, ती बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचे. खोबरं करपू द्यायचं नाही, गॅस मंदच ठेवायचा. खोबरं जर करपलं तर आपल्या तिळकुटाचा स्वाद बिघडतो. छान खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं लालसर झालं की आपण ते काढून घेऊया. इथे खोबरं आपलं लालसर रंगावर भाजून झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊया. आता आपण धणे, हे बघा खोबरं छान भाजलं आहे ना, एकदम मस्त भाजून झालं आहे. आता आपण धणे 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरं आहे ना, 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरं आहे ना, ते भाजून घेऊया. मंद ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. धणे असे आपल्याला थोडे लालसर रंगावर भाजून घ्यायचे. धणे जिरे. तर आपण हे काढून घेऊया. आता आपण यावर तीळ भाजून घेऊया. आता आपण तीळ भाजून घेऊया. 1 वाटी तीळ आहेत. तीळ आपले भाजत आले ना की असा चटचट आवाज येतो. हे बघा, असे तीळ असतात. हे बघा, सफेद तीळ असतात, तसे काळे तीळ पण असतात. असा चटचट आवाज आला ना की तीळ आपले भाजले असं समजायचं. तीळ भाजताना पण गॅस मंदच ठेवायचा. बघा, आपले तीळ इथे भाजत आलेत. आता आपण हे काढून घेऊया. आणि हे सारं मिश्रण बघा, तीळ, धणे, धणे, जिरे, खोबरं, 4 चमचे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, हे सारं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया. तिखट आपण 4 चमचे घेतले. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा, हे सारं आता आपण वाटून घेऊया. इथे वाटून झालेलं आहे बघा. आणि इतका खमंग सुवास तिळकुटाचा येतो ना, खूप भारी होतो. हे तिळकुट जे आहे ना, तुम्ही साईड डिश म्हणून पण खाऊ शकता. याच्यामध्ये आम्ही गवारीची भाजी करतो, फणसाची भाजी करतो, वांग्याची भाजीसुद्धा याच्यामध्ये छान होते. बघा, किती मस्त झालं एकदम तिळकुट. आणि सुवास इतका छान येतो आहे ना. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तिळकुट करा. साईड डिश म्हणून खा, भाज्या करा, खूप छान होतात. खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. धन्यवाद.